निर्णय काय सांगतो तेही बघूया। महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 अंतर्गत सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे। कंत्राटी पहारेकरी आवश्यक असल्यास त्यांनी प्रथम सुरक्षा रक्षक महामंडळाकडून पहारेकरी उपलब्ध करून देण्यासाठी मागणी नोंदवावी। जर सुरक्षा रक्षक मंडळांनी सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्यात असमर्थता दर्शवली किंवा नकार दिला तरच निविदा प्रक्रिया राबवून बाह्य यंत्रणेमार्फत सुरक्षा रक्षक सेवा उपलब्ध करून घ्यावी। कंत्राटाचा कालावधी, त्या कामाचं स्वरूप आणि व्याप्ती लक्षात घेऊन निश्चित करावा। बाह्य यंत्रणेमार्फत सुरक्षा रक्षक नेमल्यास कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त नसावा। कंत्राटाला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येऊ नये। राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत खरं तर या ना त्या कारणाने वादात असतात आणि कधी त्यांची वादग्रस्त विधानं, कधी त्यांच्या विभागातील कथित अँब्युलन्स घोटाळा। यंदाही कारण तसंच आहे, कारण राज्याच्या आरोग्य विभागामध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। आरोग्य खात्यामध्ये असं नवीन काय घडतंय ज्याच्यावरती इतके प्रश्न उपस्थित केले जातात।